भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या। गोळ्या संपल्यानंतर गायकवाडांनी महेश गायकवाड यांच्या अंगावर बसून बंदुकीने मारहाण केली। एका जमिनीच्या वादामुळे हे सगळं घडल्याचं सांगितलं जातंय। पण शिवसेनेचे गायकवाड आणि भाजपचे गायकवाड यांच्यातील हा वाद आजचा नाहीये। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यात हा संघर्ष सुरू आहे। काय आहे या वादाचा इतिहास जाणून घेऊयात। गणपत गायकवाड हे भाजपचे आमदार, महेश गायकवाड हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक। 2009 साली गायकवाड यांनी अपक्ष म्हणून कल्याण पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। त्यांच्या विरोधात होते शिवसेनेचे पुंडलिक म्हात्रे। मतदानाच्या आदल्या दिवशी शिवसेना आणि गायकवाड यांच्यात राडा झाला होता। या निवडणुकीत गायकवाड यांनी म्हात्रेंचा 24,000 मताधिक्यांनी पराभव केला होता। 2019 साली गायकवाडांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण या निवडणुकीत शिवसेनेच्या धनंजय बोडारे यांनी बंडखोरी केली। त्यांना महेश गायकवाड यांनी पाठिंबा देत त्यांचा प्रचारही केला होता। या निवडणुकीत भाजप उमेदवार गणपत गायकवाड यांचा विजय झाला, पण निवडणुकीनंतरही हा वाद संपला नव्हता। सोशल मीडियावर गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्या जायच्यात, पण महेश गायकवाड यांच्या समर्थकांकडून त्या पोस्टचं खंडन केलं जायचं। 2022 साली एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली आणि भाजप सोबत सत्ता स्थापन केली, तेव्हाही गायकवाडांनी जाहीर नाराजी दर्शवली होती। गेल्या वर्षी गणपत गायकवाड यांच्या नातीचं बारसं होतं। या कार्यक्रमाला खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती। त्यामुळे गायकवाड यांना अधिक बळ मिळालं असं सांगितलं जातं। नंतर महेश गायकवाड यांनी कल्याण महोत्सवाचं आयोजन केलं होतं। या महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली होती। इतकंच नाही तर शिंदेंनी महेश गायकवाड यांना पाठिंबाही दिला होता। आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून मी कालही काम करत होतो, महेश आजही करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार आहे। आणि म्हणून महेश सारख्या कार्यकर्त्याच्या मागे उभा त्यावेळेपासून मी राहिलोय। गायकवाडांच्या मतदारसंघात लोकग्राम पुलाचे भूमिपूजन होणार होते। या भूमिपूजनात सामील होण्याचं आवाहन शिंदे गटानं केलं होतं। गायकवाड हे भूमिपूजनाला उपस्थित होते, पण त्यांच्यातला हा वाद संपलाच नाही। काही महिन्यांपूर्वी गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ट्विट केलं होतं। या ट्विटमुळे वादही झाला होता। तेव्हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून गायकवाड यांनी हे ट्विट डिलीट केलं होतं। आता जमिनीच्या वादावरून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात वाद झाला आणि या वादाची परिणिती गोळीबारात झाली आहे। हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे। या वर्षात आणखी किती वाद समोर येतील हे आता येणाऱ्या काळात लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, उल्हासनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।